हॅलो फ्रेंड्स, रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, PYQच्या ॲनालिसिसच्या संदर्भातल्या तुमच्या सिरीजमध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. आपण पॉलिटीचा हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आज बघणार आहोत. PYQज ॲनालिसिस करणं का महत्त्वाचं आहे हे या क्वेश्चनवरून कळतं. हा एक क्वेश्चन आहे की जो सलगच्या 2 मुख्य परीक्षांमध्ये विचारलेला आहे. हा बहुधा PSIच्या मुख्य परीक्षेत विचारलेला आहे आणि हा विचारला येतो STIच्या मेन परीक्षेमध्ये 2022. हा 1 वर्ष अगोदर विचारलेला असेल. आता प्रश्न बघा काय आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टिंबटिंब हा महत्त्वाचा टप्पा आहे. बघा हां, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॉट डॉट हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारताची राज्यघटना टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत गेलेली आहे आणि उत्क्रांतीच्या त्या कालखंडाचा अभ्यास करताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे, चार्टर्स, काउन्सिल ॲक्ट्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं टायटल असणारे ॲक्ट्स बघावे लागतात. तर पहिला पर्याय ह्याचा आहे द इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1857. अशा नावाचा कुठला कायदाच नाही, त्यामुळं हा पर्याय एलिमिनेट होतो. दुसरा आहे द इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861. हा मात्र कायदा आहे. बघूया पुढचा पर्याय वाचून. तिसरा पर्याय आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999. प्रश्नच नाही, स्वतंत्रोत्तर भारतातला हा पर्याय दिलेला आहे. चौथा पर्याय आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1936. हे सुद्धा नाही, कारण 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे. तर इथलं साल चुकीचं दिलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, MPSCला काय टेस्ट करायचं आहे विद्यार्थ्यांच्या तयारीच्या मधलं ते रिफ्लेक्ट होतं याच्यातून. बरोबर माहिती करेक्ट असली पाहिजे, इन्सिसिव्ह पद्धतीची माहिती असली पाहिजे. 1861 हा एकच कायदा आहे ह्या 4 पर्यायांच्या मधला. बाकी सगळे एकतर साल चुकलेले आहेत किंवा कायद्याचं वर्ष चुकलेलं आहे. त्यामुळे ह्याचा करेक्ट पर्याय हा आहे. आपण हे अभ्यास करताना एखाद्या कायद्याचं नाव काटेकोरपणे अभ्यासावं आणि तो कायदा नेमका कोणत्या वर्षी झालेला आहे हे सुद्धा भर देऊन अभ्यासावं, कारण परीक्षेची डिमांड तशी आहे, क्वेश्चन्स तसे विचारलेले आहेत. आता ज्यांनी PYQ चांगलं ॲनालिसिस केलेले आहेत त्यांना असे काही क्वेश्चन्स ॲब्सोल्यूट शब्दशः रिपीट होतात असं नाही, पण बऱ्यापैकी ते क्वेश्चन्स रिपीट झालेले असतात. थोडेसे शब्द इकडे तिकडे फिरवून ते क्वेश्चन्स परत विचारलेले असतात. बघा पुढच्याच वर्षीचा हा प्रश्न STI मेनचा. टिमटिमचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तशाच पद्धतीचा प्रश्न. आता 1891 हा काही इंडियन काउन्सिल्स ॲक्ट नाही, तो 1893चा आहे. त्यामुळं हे सुद्धा पर्यायातून गेलं, एलिमिनेट झालं. 1861 इथं म्हटल्याप्रमाणे इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861चा आहे. हा पर्याय आपण तोपर्यंत डोक्यात घेऊया. 1871 ह्या वर्षीचा कोणता कायदाच नाही. परत 1881 ह्या वर्षीचाही कायदा नाही, थेट 1893चा कायदा आहे, पण तोही पर्यायामध्ये नाही. त्यामुळे 1861 हा पर्याय हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. आपण ग्रुप Bच्या पूर्वपरीक्षेसाठी किंवा Cच्या पूर्वपरीक्षेसाठी किंवा दोन्हींच्या मुख्य परीक्षेसाठी तयारी करत असाल तर MPSCच्या PYQच्या ॲनालिसिसमधून एक महत्त्वाचा मेसेज मिळतो. तो हा की माहितीवर फोकस करून जायचं आहे. MPSC माहितीला समोर धरून कन्फ्युजन करणारे क्वेश्चन्स विचारत असते. तुमच्या तयारीसाठी ही एक महत्त्वाची दिशा असणार आहे, माहितीवर फोकस करत पुढं जाण्याच्या संदर्भातली. मला आशा आहे की तुम्हाला ह्या प्रश्नाच्या संदर्भातलं विश्लेषण नक्की आवडलेलं असणार आहे. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या प्रश्नाच्या चर्चेसंदर्भात. धन्यवाद.